अशोक चव्हाणांनी विधानसभा सदस्यत्व आणि काँग्रेसचाही राजीनामा दिलेला आहे. आपली नेमकी काय भूमिका? ते काँग्रेसमध्ये असताना अशोकराव चव्हाण साहेब आमचे नेते होते, पण त्या ठिकाणी त्यांनी साहेबांनी राजीनामा काँग्रेस पक्षाचा व आमदारचा राजीनामा दिलेला आहे. हे आताच तुमच्या टी व्हीच्या माध्यमातून आम्हाला कळालं. पण मी सध्या काँग्रेस पक्षात आहे. मी माझा काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. पुढं काय अशी भूमिका देणार तुम्ही? पुढं भूमिका देणार नाही. आपण एका चॅनलला आता मुलाखत दिली, त्यामध्ये सांगितलं की आम्ही अशोक चव्हाणांच्या पाठीशी आहोत. त्यातून काय सांगायचं? मी आज चव्हाणांच्या पाठीशी आहात की नाही? हां, मी ठामपणे सांगतो, साहेबांनी फक्त राजीनामा दिला आहे. कुठल्या पक्षामध्ये जॉईन केलं नाही, कुठल्या पक्षाचे सदस्य झाले नाही. पण त्यांनी राजीनामा देणे, काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणे म्हणजे आपण पाठीशी राहणे असं चुकीचं नाही. जोपर्यंत ते कुठलं पक्ष जॉईन करणार नाहीत, जोपर्यंत पक्ष जॉईन करणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. आणि पक्ष जॉईन केल्यानंतर मग ते आम्ही आमचा विचार करू. सध्या आम्ही तर काँग्रेसमध्येच आहे. काय विचार करा म्हणजे काय करणार? अशोक चव्हाण जर समजा भाजपमध्ये गेले तर तुमची काय भूमिका? अन्य पक्षात कुठल्याही पक्षात? हो, आता आमचे नेते होतं, त्यांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो. आज त्यांनी पक्ष बदलला तर मी काँग्रेस पक्षात आज 5 वर्ष पूर्ण काढले आहेत. माझ्यावर जनार्दनाचा, माझ्या कार्यकर्त्याचा विचार आहे. अनार्दाला जर काही पाऊल उचलायचं असेल तर आम्हाला विचारात घेऊनच पाऊल उचलतील. त्याकरता मतदारसंघात मी जनता जनार्दनाचा सगळ्याचा विचार करूनच पुढलं पाऊल उचलले. बरं, 2 दिवसात म्हणजे मागच्या 1-2 दिवसापासून किंवा आतापर्यंत तुमचा साहेबांशी काही संपर्क झाला, त्यांनी फोन केला, बोलवलं किंवा असं काही? माझा साहेबाशी याविषयी कुठलीही चर्चा झाली नाही. आज नाही, कधीच त्यांनी माझ्या 4 वर्षात पक्ष बदलायची कधी आम्ही आजच्या संदर्भात आज नाही, उद्या नाही, कधी फोनवर सुद्धा माझं बोलणं झालं. जे काही घडलं त्याच्या बाबतीमध्ये जे काही निर्णय घ्यायचा आहे, कारण कार्यकर्त्यांच्या आशीर्वादावर, कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही आज इथपर्यंत या ठिकाणी राजकारणामध्ये आलो. सगळ्या कार्यकर्त्याशी विचारविनिमय करून, चर्चा करून जे काही भविष्यकाळातला निर्णय आहे ते घेऊ. म्हणजे नेमकं काय निर्णय घेणार? कार्यकर्त्याला बोलल्याशिवाय मी कुठलाही त्या ठिकाणी साहेबांशी काही चर्चा झाली, काही संपर्क वगैरे? नाही, साहेबाची माझी काही भेट नाही. मुंबईला निघालो. मी आज माझा नियोजितच मुंबईचा दौरा होता, कारण काही कामानिमित्त आणि काल झालेल्या गारपिटीमुळं राज्याच्या कृषी मंत्र्याला झालेल्या नुकसानीचा तात्काळ मोबदला देण्यात यावा या संदर्भामध्ये भेट घेण्याची. उद्या मग साहेबांची भेट वगैरे घेणार? आता उद्या गेल्यानंतर त्या ठिकाणी साहेब जर असतील मुंबईला तर निश्चित भेट. साहेबांनी समजा राजकीय भूमिका एखादी मांडली, एखाद्या पक्षात ते गेले तर मी एकच सांगले की मी माझ्या कार्यकर्त्यांना, मतदारसंघातल्या दोन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्याला, प्रमुख कार्यकर्त्याला, जनतेला विचारून घेतलं. सगळ्यात तुम्ही राजीनामा दिला का किंवा तशा मनस्थितीमध्ये तुम्ही आहात? नाही, मी काय म्हणलं, जे काही करायचं ते कार्यकर्त्याला विचारून त्या ठिकाणी